यांनी करावा अशी मी विनंती करते. मी 2 मिनिटं बोलून जाऊ का? मॅडमला अध्यक्ष करावं. पण ठीक आहे, अध्यक्ष काय करूया. विद्यार्थी मित्रांनो, आज आषाढ शुद्ध पौर्णिमा, व्यास पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा म्हणून आपण साजरी करतो. आणि आपल्या भारतवर्षामध्ये, हिंदुस्थानमध्ये गुरु शिष्याची परंपरा खूप मोठी आहे. आणि आपल्याला माहिती की आपले पहिले गुरु ही आपली माता आहे. आणि वांटेसरीपासून बालवडीपासून आज तागायत आपण ज्या ज्या ठिकाणी शिक्षण घेतो तिथले सगळे गुरु आपण आजच्या गुरु पौर्णिमेनिमित्त आपण त्यांना स्मरण करतो. तसंच आपल्याला माहिती की आयुष्याच्या वळणावरती सुखदुःखामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपल्या अडचणी येते, आपल्याला गरज भासते, त्या ठिकाणी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपल्याला कुणीतरी मार्गदर्शन करतात. आणि हे सगळे मार्गदर्शन करणारे लहान असो किंवा व्यक्ती किंवा मोठे असो, हे सगळेजण आपल्या गुरुस्थानी आहेत. तर गुरुपौर्णिमेनिमित्त किंवा सर्व विद्यार्थी मित्रांना माझ्यातर्फे आणि सर्व शिक्षक गुरु बंधू भगिनींच्या तर्फे तुम्हाला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आणि आमच्याकडनं एकच अपेक्षा आहे,
प्रमुख म्हणून प्रशालेचा की आपल्याला 12वीच्या बोर्डामध्ये चांगले गुण मिळावेत यासाठी आपण प्रयत्न करावेत. 6 महिने फक्त 12 राहिले तुमचे आणि आपले प्राध्यापक तुम्हाला स्टडी करून सगळं मार्गदर्शन व्यवस्थित करतात. आपण त्याचा व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं आहे आणि आपले काही डाऊट्स असतील तर पेन्सिल एका कागदावरती वहीमध्ये नोट डाऊन करून दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी प्राध्यापकांना रिक्वेस्ट करून आपण आपले डाऊट्स समजून घेणं गरजेचं आहे आणि पूर्ण क्षमतेने एससी बोर्डाला जाऊन शाळेचं नाव आपल्या कुटुंबाचं नाव उज्ज्वल करावं हे गुरुपौर्णिमेनिमित्त माझ्याकडून अपेक्षा आहे, आमच्या सर्व गुरुंकडून अपेक्षा आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमे शुभेच्छा. मला थोडं प्रशिक्षण काम चालू आहे, आमचं ॲडमिशन प्रोसेस चालू आहे आणि दुसरं एक संस्थेची मीटिंग आहे आमचे मुख्याध्यापक 2 अधिकाऱ्याची, तर त्यासाठी जायचं आहे. त्यामुळे मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. मी तुमच्या कार्यक्रमात लगेच जातोय, त्याबद्दल थोडंसं माझ्यातर्फे क्षमस्व. कार्यक्रम कंटिन्यू करा असं विद्यार्थी मैत्रिणींना आणि प्रशिक्षकांना मी सांगतो. धन्यवाद. यानंतर गीतांजली शिंदे हिने आपले उद्बोधन केले. नमस्कार, मी गीतांजली शिंदे. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने थोडक्यात गुरु म्हणजे काय हे सांगण्याचा प्रयत्न करतो. गुरु म्हणजे ज्ञानाचा अंग, गुरु म्हणजे अखंड वाहणारा झरा, गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य, गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य, गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतीक. आणि आजपर्यंत कळतपणे ज्ञान देणाऱ्या माझ्या सर्व गुरूंना गुरुपौर्णिमेनिमित्त मी वंदन करते व त्यांना पुनश्च एकदा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देऊन मी थांबते. यानंतर वैष्णवी पवार हिने आपले मनोगत व्यक्त केले. येथे उपस्थित सर्व गुरुजन वर्ग सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देते. नमस्कार, माझे नाव वैष्णवी शहाजी पवार. आज गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्यासोबत थोडंसं बोलण्यासाठी उभी आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. याचाच अर्थ गुरु हे ब्रह्म आहेत, गुरु हेच विष्णू आहेत, गुरु हे साक्षात परब्रह्म आहेत आणि अशा गुरूंना माझा नमस्कार. माणूस हा सर्व प्राणी मात्रांमध्ये सर्वश्रेष्ठ समजला जातो कारण त्याच्याजवळ बुद्धी आहे. पण हीच बुद्धी देण्याचे काम फक्त गुरुच करतात. आपले पहिले गुरु हे आपले आई वडील असतात, पण त्याच्यानंतर आपले दुसरे गुरु हे आपले शिक्षक असतात. ज्याप्रमाणे कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मूर्ती घडवतो, त्याचप्रमाणे शिक्षक हे विद्यार्थ्याला समजून त्याचं आयुष्य सुंदर करत असतात. म्हणजेच गुरु हा कळशातून सोने निर्माण करणारी खान, गुरु हा दगडातून शिल्प तयार करणारा शिल्पकार, गुरु हा कळशातून सोने निर्माण करणारी खान, गुरु हा चिखलातून मूर्ती घडवणारा मूर्तिकार आणि वेळेप्रसंगी आई बाप परी बनणारा आधार म्हणजे गुरु. आई-वडील पंख देतात, पण त्या पंखात भरारी मारण्याचे बळ हे फक्त गुरुच देतात. म्हणजेच गुरु म्हणजे श्रद्धा, गुरु म्हणजे निष्ठा, गुरु म्हणजे आदर्श, गुरु म्हणजे वात्सल्य, गुरु म्हणजे अमर्यादित ज्ञान आणि हेच अमर्यादित ज्ञान आपण चांगल्या प्रकारे आत्मसात करून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हीच गुरुऋण फेडण्याची रीत आहे. शेवटी एवढंच बोलते की हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच गुरुरूपी सूर्य शोधला तर भविष्य उज्ज्वल आणि आयुष्य हे प्रकाशमय बनून जातं. आणि एवढे बोलून ते सांगते. गुरुपौर्णिमेची पहाट घडली, कन्या गुरूंच्या मोतीचा आकार. कुंभार सर, देशमुख सर यांनी थोडंसं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं असं मी विनंती करते. टाळ्या वाजवा की. गुरुपौर्णिमा हा शास्त्रातून आलेला दिवस आहे, पौराणिक शास्त्रातून आलेला दिवस आहे. आषाढ पौर्णिमा त्यामध्ये त्या ठिकाणी
आताच्या आधुनिक युगामध्ये आपल्याला बरेच गुरु भेटतात. प्रत्येक टप्प्यावर गुरु भेटत असतात. अगदी जन्म झाल्यापासून आपली आई ही गुरु असते पहिले, त्यानंतर वडील गुरु असतात. म्हणजे जे जे लोक आपल्याला जे काही उपदेश करतात किंवा चांगला मार्ग दाखवतात ते आपले गुरु बनतात. अशा सर्वांच्या ऋण व्यक्त अशा सर्वांचं ऋण व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे हा गुरुपौर्णिमा. थोडक्यात इतिहास कालापासून अनेक गुरु शिष्यांच्या जोड्या आहेत, बरोबर. प्रसिद्ध जोड्या आहेत गुरु शिष्यांच्या, जसं अर्जुन द्रोणाचार्य आहे किंवा अशा बऱ्याचशा जोड्या आहेत. त्याच्यापासून आपण बोध घ्यायचं म्हणजे गुरु सर्वांना समान ज्ञान देण्याचा प्रयत्न करतात, बरोबर. गुरु सर्वांना आता तुम्ही वर्गामध्ये 80 जण असतात, असं नाही की बाबा एकाच विद्यार्थ्याला जास्त ज्ञान देतात एकाला कमी देतात, असं काही नसतं. परंतु तो त्यातून एकाला अर्जुन बनतो. तो का बनतो तर तरी त्याच्या मेहनत घेतो, त्याच्या कामाप्रती त्याचं एक पूर्णपणे वाहून घेतलेलं असतं. बाकीच्या गोष्टींचा त्याग केलेला असतो सगळं, बरोबर. बाकीच्या सर्व गोष्टींचा त्याग केलेला असतो आणि त्यावेळेस जी गोष्ट करणं, जसं तुम्हाला आता 12वीचा अभ्यास करणं ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, त्या गोष्टीवर जास्त फोकस केलेला असतो आणि त्यामुळं तो अर्जुन बनतो, बरोबर. सगळेच अर्जुन बनत नाही. त्यासाठी आपण अर्जुन कसं बनलं ते बघा, बरोबर. अर्जुन बनणं म्हणजे काय, आपण त्यात निष्णात कसं होईल. उदाहरणार्थ आता शिकवत असलेले विषय मॅथ किंवा कुंभारसर असतील केमिस्ट्री किंवा त्या विषयात आपण निष्णात कसं बनवू, बरोबर आहे. ते तुम्ही आत्मसात करा आणि त्याचं मार्क वगैरे काही एक थोडक्यात क्रायटेरिया असतो, परंतु तो सध्या आपल्याला पुढच्या शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा. परंतु त्यातून आपण महत्त्वाचं ज्ञान अर्जन केलं पाहिजे आणि ज्ञान अर्जन केलं, प्रयत्न केले अर्जुनासारखे कठोर, तर मार्क वगैरे पण काय ते दुय्यम गोष्ट होती, मिळतातच तुम्ही, बरोबर. आणि मग सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला जास्तीत जास्त पर्सेंटेज मार्क 12वीमध्ये तुम्हाला कसे मिळतील ते पहा, त्या दृष्टीने प्रयत्न करा. पुन्हा एकदा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. यानंतर डॉक्टर सरांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा. गुड मॉर्निंग रिस्पेक्टेड डायस, all the genius, versatile personalities, dignitaries and all my dear students. Okay, today I am here in front of you talking about the Guru Purnima. Especially I would like to talk about our 3 years plan. Okay, let me. तर हे 3 वर्ष जे आहेत, 10वी झाल्यानंतरचे 4-5 महिने, त्याच्यानंतर 11वी 12वी 12वी नंतरचे 5-6 महिने, बरोबर आहे. 3 इयर जो प्लॅन आहे याच्यामध्ये काय होतं की आता आपल्या इकडे 10वीला ॲडमिशन वगैरे घेतलेलं, ते 11वीत गेले, की ज्यांनी अकॅडमीला वगैरे ॲडमिशन घेतलं, बरोबर आहे. म्हणजे ही जी आजकालची जी मॉडर्न जी पालखी वगैरे आहेत ती त्या विद्यार्थ्यांना काय करत आहेत, दिव्यांग बनवत आहेत, अपंग बनवत आहेत. हाव, तर त्या अकॅडमीला जर त्या मुलाला लावलं तर पूर्ण त्यांचं शेड्यूल काय होतं, त्यांच्या पद्धतीने चालतं, परंतु त्याच्यामध्ये खरंच किती तास होतात वी डोंट नो एक्झॅक्टली, बरोबर आहे. 10वी पासून बोलतोय मी, 10वीचा मार्चचा महिना संपल्यापासून ते 12वीचं जोपर्यंत ते कॉलेजला जात नाही, या 3 वर्षामध्ये त्याचं रायटिंग स्किल काहीच होत नाही. त्याला लिहायची पूर्ण कला जी आहे ती अवगत असते, ती पूर्ण बुडून जाते. ते फक्त काय करतं, गोल करायच्या नादामध्ये काय होतं, सर्वस्व विसरतं. बऱ्याच वेळेस काय होतं, त्याला बोर्डाची परीक्षेला ज्या गोष्टी लिहिण्याच्या आहेत, लिहायच्या आहेत डिस्क्रिप्टिव्हमध्ये, त्याला त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने त्याला डिस्क्राईब करता येत नाही. आणि याच्यामुळं काय होतं, ते जर त्याला CETला चांगले मार्क्स पडले तर काय होतं, त्याला चांगल्या ठिकाणी ॲडमिशन मिळतं, पण ते इयर डाऊन होतं, वायडी होतं किंवा नापास होतं पहिल्याच सेमिस्टरमध्ये, त्याच्या अशा विकेट उडतात, कळलं. पण आपला इथं रेग्युलर अभ्यास करणारा जो स्टुडंट आहे त्याला सगळीच सवय असते, बरोबर आहे का. सगळ्या हॅबिट्स असतात, दररोज अभ्यास करायचा, हे करायचं, त्याच्या बेसिक कन्सेप्ट दररोज क्लिअर होतात, तो समाजामध्ये वावरतो, मानसिक स्ट्रेस येत नाही. या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की तो चांगल्या पद्धतीने 12वी झाल्यानंतर CETला जरी कमी अभ्यास झाला तरी ह्या बेसिकवरती ह्या बऱ्याच गोष्टी करू शकतो की ज्याला करायचं ज्याला घ्यायचं त्या.
तर या 3 वर्षाचा जो स्पॅन आहे की 2 वर्ष 1.5 लाख भरा 3 लाख भरा आणि त्या विद्यार्थ्यांना असं करा, त्याला पालक जबाबदार आहे. अकॅडमीला टाका आणि परत त्याची मानसिकता राहत नाही, त्याला मार्क्स कमी पडले की परत खावडा. बरोबर आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना ते सोसत नाही, सहन होत नाही. त्यानंतर कोणी आत्महत्या करतं. त्या कोट्याला दररोज प्रत्येक आठवड्याला एकतरी आत्महत्या असते. किंवा इथं लातूरचं SK हॉस्टेल वगैरे खूप फेमस आहे, तिथं काय ना काय घडतंच. लक्षात ही जी पद्धत वगैरे आहे आपले खूप असते, भारी वाटतं की अकॅडमीचं असं तिथं फ्रीडम असते, डिसिप्लिन नसते, बऱ्याच गोष्टी अशा असतात. गुरुपौर्णिमा असली म्हणजे काय नुसतं गुरु शिष्याच्या गोष्टी सांगणं म्हणजे फक्त त्या पद्धतीने बोलणं हे नाही. पण आता वास्तवामध्ये गुरु आणि शिष्याचं नातं काय आहे, एक टाइमपास झालेला आहे. जे गुरु चांगला मार्ग देणार आहे असं म्हणून आम्ही जाऊ ॲडमिशन किंवा तुम्हाला याला हे करू ते करू, एवढं नाही. एवढं टेम्पररी गोष्टीचा विचार करून कळलं. तसं कॉलेजमधून तुमच्याकडून अपेक्षा काहीच नसते कुठल्या शिक्षकाची, फक्त काय की त्याला चांगली मार्क्स मिळाल. तसं अकॅडमीवाल्यांचं काय असतं, पर्पज असतं. फी भरल्यानंतर त्यांना काही घेणं देणं नाही. समजलं? हे लक्षात राहू. कळलं? तर चांगले जास्तीत जास्त अभ्यास करा. अभ्यास करताना ज्याला जास्त त्रास होते त्यांना अजिबात कारणं सांगू नका की मला त्रास होतो. जेवढी तुम्ही जास्त कारणं सांगणार आयुष्यामध्ये तेवढा तुमचा त्रास. लक्षात राहू. कारणं सांगू नका मला त्रास होतोय, अभ्यास करत राहा, रिवाईज करा मॅक्झिमम. आणि जास्त मार्क्स पाडायचे असतील तर एकच शेवटचं सेंटेन्स आहे की तुम्हाला काय करायचे, सोर्सेस जे आहेत वापरणार तुम्ही गाईड वापरा किंवा एकच नोट्स वापरा किंवा पुस्तक वापरा की जे सर्वांना सारखं आहे ते एकच पुस्तक वापरायचं, पण त्याचे रिव्हिजन जास्त करायचं. इथलं वर्गातले एक, त्या तासाचं एक, गाईड एक आणि नवीन कोणाला हे 4 पुस्तकं 4 वेळा वाचण्यापेक्षा एकच गाईड 4 वेळा वाचा, तुमच्या परफेक्ट होतील. बेसिक कन्सेप्ट परफेक्ट झाल्या की ॲक्युरसी येणार. ॲक्युरसी आली की कॉन्फिडन्स वाढणार. कॉन्फिडन्स वाढला की मार्क्स वाढणार, 100% सक्सेस भेटणार. त्याच्यासाठी रेफरन्स एकच, फक्त रिव्हिजन जास्त झाल्या पाहिजे. रिवाइज मोर अँड मोर अगेन अँड अगेन. आणि चांगला मित्र किंवा मैत्रीण जे आहे त्याच्याबरोबर डिस्कस करायचं. याच क्लासमधला जो पाठीमागचा खूप इतिहास जबरदस्त पाठीमागच्या 18-19च्या वेळेस कुलकर्णी नावाचे विद्यार्थी वगैरे. इथं उमरीचं झाड आहे ते आहेच, पण 5-6 मुलींचा ग्रुप होता, एकदम स्कॉलर होत्या, जाधव वगैरे निमगावचे वगैरे. हे कॉलेज झाल्यानंतर तिथे झाडाखाली बसायचे. आज काय झाले डिस्कशन राहायचं त्यांचं. त्या पद्धतीनं काय सगळ्याच म्हणजे सगळ्या 78-75च्या वरती मार्क्स पडलेले मुलं आहेत. मस्त सरांना पण आठवत असेल मुलांचं, आणि मुलं पण तशीच होती स्कॉलर. लक्षात. तर काय करा, डिस्कस करा जास्तीत जास्त. मोबाईल कमी वापरा, कारण की ते कधी नवीन घेता येते, कधी काही पण पाहता येतं आपल्याकडे, परंतु गेलेला वेळ माघारी येणार. कळलं? दॅट्स ऑल. थँक्यू. आता आजच्या कार्यक्रमाचे शेवटचे पुस्तक ते म्हणजे आभार प्रदर्शन. रंगला आजचा सोहळा ज्यांच्या उपस्थितीने त्या सर्वांचे आभार मानूया नम्रतेने. उपस्थित सर्व व्यासपीठ, इतर गुरुजन वर्ग व कार्यक्रम सुंदर रीतीने पार पाडण्यासाठी हातभार लावलेल्या माझ्या बंधू भगिनी असं सर्वच जणांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि कार्यक्रम संपला. आज गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व शिक्षकांचे तोंड गोड करून कार्यक्रमाची सांगता होईल. ते सगळ्यांना तिकडे बघ. मी सांगितलं